तर का कालेत कुंतलगिरीची दृष्टी. कुंतलगिरीची श्रद्धा माझ्या एकट्या साधूची असून चालणार नाही, आमच्या केवळ ट्रस्टीची असून चालणार नाही. ते क्षेत्र आहे, ते समुद्र आहे, तो सागर आहे. सगळ्यांनी त्याच्यात सहभागी झाला पाहिजे. एक दोन विचार किंवा एक दोन साधू किंवा एक दोन संघ किंवा एक दोन समाज त्याच्यात सहभागी होऊन चालणार नाही. ज्यांची मान्यता आहे शनिग्रहाचा दुःख दूर करण्याची, ज्यांची पूजा केल्यानंतर शनिग्रह शांत होतो, अशा मुनीसुरतनाथ भगवंतांच्या काळात देशभूषण आणि कुलभूषण भगवान मुनी महाराज केवळ ज्ञान आणि मोक्षाची प्राप्ती झाली. असं ते पवित्र क्षेत्र आहे, सिद्ध क्षेत्र आहे. आता ते गेलं असेल तिकडे मराठवाडा, ते विभागणी झालं, पण वास्तविक ते पश्चिम क्षेत्रातलं, पश्चिम महाराष्ट्रातलं पहिल्यापासून आम्ही म्हणत होतो ते आपलं क्षेत्र आहे, सिद्ध क्षेत्र आहे. कारण कुंडल बाबतीत दोन मत आहेत. हे कुंडल काय एमपीतलं कुंडल, पण कुंतलगिरीचं नाही. आम्ही म्हणतोय ती सिद्ध क्षेत्र आपलं आहेच. एवढं पवित्र क्षेत्र आहे. ज्यांना तीर्थंकराचं स्वरूप आम्ही मानतोय वर्तमानमध्ये, त्या शांतीसागर महाराज जे आचार्य भगवंत शांतीसागर महाराजांचं ते समाधी स्थान आहे. ज्यांना युवकांचे आचार्य म्हणून आपला सांगली, कोल्हापूर जिल्हा, बेळगाव जिल्हा उपकारक मानतो, त्या वीराचार्यांचं आस्थास्थान आहे. या 20व्या शतकात सुद्धा शांतीसागर महाराजांच्या पेक्षा पुढं जाऊन संलेखनाचा आदर्श देणाऱ्या त्या वृषभसागर महाराजांचं ते समाधी स्थान आहे. आपल्या गुरुनाम गुरु आचार्य श्रुतसागर महाराजांचं ते समाधी स्थान आहे. काय आहे ती कुंतलगिरी? नुसता चतुर्थ कालाच्या अपेक्षेनं ती सिद्ध क्षेत्र नव्हे, तर पंचम कालामध्ये एका महान आचार्यांची समाधी स्थान सुद्धा सिद्ध क्षेत्रापेक्षा वेगळं असू शकत, असं ते एक सिद्ध क्षेत्र आहे. आणि त्या क्षेत्रावर सगळ्या साधूंच्या भावना असतात. मी केलो चातुर्मास, पण माझ्या चातुर्मासामध्ये मला कुठल्याही गोष्टीची कमतरता तिथल्या ट्रस्टींनी, तिथल्या श्रावकांनी, तिथल्या लहान लहान मुलांनी, तिथल्या कामगारांनी कोणाही मला एक नकाएवढी सुद्धा कमतरता माझ्यात भासवली नाही. मला तुम्हाला सांगतो, ते देशभूषण कुलभूषण भगवंतांची मूर्ती मी तर 2000 सालापासून पहिल्यांदा ज्यावेळी दर्शन केलो त्यावेळी मी अजून माणूस पण नव्हतो, म्हणजे मुलगा होतो असं नव्हतं. माझी वैचारिक पातळीच जैनत्वाची नव्हती. त्यावेळेला मी पहिल्यांदा आचार्यजींच्याकडं जबरदस्तीने गेलो. त्यावेळेला जाता जाता पहिलं क्षेत्र माझं दर्शन कुंतलगिरी झालं. ते दर्शन 2000 सालाचं. आणि आज देशभूषण कुलभूषण आणि कुंतलगिरीची श्रद्धा माझी नकाएवढी सुद्धा कमी झाली नाही. माझी श्रद्धा आहे तसंच राहिली. त्यामुळे मी समजतोय माझी काहीतरी जबाबदारी कुंतलगिरी बाबतीत आहे. इतरांना बोलणं, इतरांच्यावर अपवाद घेणं, इतरांच्या कमी शोधणं, त्याच्यापेक्षा माझ्या वैयक्तिक जबाबदारी काय आहे हे मला सुद्धा शोधणं फार गरजेचं आहे. आणि शीतल काकाला माहीत असेल किंवा नसेल, मी 2023चा चातुर्मास केलो. एक दिवस सुद्धा मी खाली कधी झोपलो नाही. मी तिथं कायम जेवढे दिवस राहिलो तेवढे दिवस देशभूषण कुलभूषण भगवंतांच्या मूर्तीपुढं रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत साधना केली. आणि त्या आचार्य भगवंत शांतीसागर महाराजांच्या त्या काचेच्या पेटीमध्ये मी झोपलो. कारण मला असं वाटत होतं की ट्रस्टी इथली लोक कायमच्या क्षेत्राची सुरक्षा करतात, कायमच्या भगवंतांची सुरक्षा करतात. मी 4 महिने आहे, ती 4 महिने तरी मी या भगवंतांची सुरक्षा करणारा त्यांचा एक सेवक होऊन मला इथं राहणं गरजेचं आहे. त्यामुळे मी, बंडूबाई असतील, श्रीपालबाई असतील, माझ्याबरोबर येणारी काही 2-2, 4-4 दिवस राहणारी मुलं, आम्ही सगळी तिथं वर राहिलो.
आम्हाला पण वाटत होतं आमची काहीतरी जबाबदारी आहे. केवळ समाज दोषी आहे घडलेल्या घटनाला, केवळ ट्रस्टी दोषी आहेत असं नसते. लक्षात ठेव, कर्माचे उदय आहेत. चांगले चांगले लॉकर्स घातलेल्या बँका चोर फोडून न्याय लागलेत. चांगले चांगले लॉकर्स असणारे, चांगले चांगले किल्ले असणाऱ्या, झालेल्या घटनेचा कुणावर तरी दोषारोप करण्यापेक्षा भविष्यात त्या घटना होऊ नयेत याची जबाबदारी आम्ही सगळी घेतली पाहिजे. मला काय, माझं त्या क्षेत्रावर प्रेम आहे, माझे त्या क्षेत्रावर आस्था आहे, माझी त्या क्षेत्रावर श्रद्धा आहे, भक्ती आहे, म्हणून मी बोला लागलोय. आणि मी रोज भगवंतांच्या पुढं शांतीधारा करताना आणि जाप करताना त्या गेलेल्या प्रतिमा, भगवंत प्रतिमा म्हणणं आमच्यासाठी लाचारी गोष्ट आहे, आमचे ते भगवंतच आहेत, ते गेलेले भगवंत मिळू देत. पण लक्षात ठेवा, जे भगवंत मिळालेत, यदा कदाचित वाईट वाटेल सगळ्यांना, पण जे भगवंत ते मिळाले त्या भगवंतांना आणून परत लगेच त्याच्यावर 21, 108 कळसांचा अभिषेक करून, शांतीधारा करून, मोठी शांतीधारा करून, एखादं छोटं विधान घेऊन सगळे साधू तिथं बसवून त्या राहिलेल्या गावलेल्या प्रतिमांची तर शुद्धी करून परत लोकांच्या नजरेत ती विधी व्यवस्थित दिसावी म्हणून तिथं आम्ही भगवान स्थापन करायला पाहिजे. परत अजून त्यांना आम्ही तिजोरीत ठेवलं. पुढं अष्टानिकमध्ये शुद्धी करतो, पुढं याच्यात करतो. आता चोरी करायला तर कोण मार्गदर्शन करणारे नव्हते, पण झाल्यानंतर त्या मंदिराची आणि त्या भगवंतांची शुद्धी करण्यासाठी आम्ही सगळी तर आहे, आम्ही मार्गदर्शन करायला पाहिजे, आम्ही त्या विधिविधान केलं पाहिजेत, आम्ही त्याचं पावित्र्य टिकवलं पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टींना सोडून प्रत्येकजण उठायचं. ती ट्रस्टी तसं केली, त्यांना आम्ही सांगितलं होतो, त्यांना तुम्ही सांगितलं होतो, आमचं तर मत आहे. हे सगळं बोलण्यापेक्षा आता गावलेल्या भगवंतांची शुद्धी करून त्यांना विधीवर कसं ठेवायचं, त्या मंदिराचं पावित्र्य शुद्धी करून त्याचं पावित्र्य कसं सुरक्षित ठेवायचं आणि भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून पुढं काय करायचं याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. ट्रस्टी लोक शेवटी श्रावक आहेत, व्यवस्थापक शेवटी श्रावक आहेत, प्रत्येकाच्या कामाच्या मर्यादा आहेत. प्रत्येकजण 24 तास तिथे येऊन बस म्हटलं तर बसू शकत नाही. मालकसुद्धा आपल्या फॅक्टरीला 12 तास कुलूप घालून घराकडे जातोय, मालक आहे म्हणून 24 तास फॅक्टरीत बसू शकत नाही. म्हणून आपल्यासारख्यांना हे लक्षात आलं पाहिजे की झालेल्या गोष्टीला उघडत बसून एकमेकाच्या चुका काढून दोष आणि निंदा करण्यापेक्षा आता गावलेल्या मूर्तींची पहिला शुद्धी करायला पाहिजे. त्या गावलेल्या मूर्तींना पहिला त्याची कृतिकर्म शास्त्रात लिहिले त्या पद्धतीनं करून त्याच्यावर अभिषेक, 24 तास जाप्य, त्याचं ह्या सगळ्या विधी करून त्या तिजोरीत ठेवण्यापेक्षा त्या विधीवर ठेवल्या पाहिजेत. त्याच्यासाठी मुहूर्त, अष्टानिक पर्व, मोठा कार्यक्रम, संगीतवाला, कॅमेरावाला, स्टेज, मंडप कशाला लागतंय? भगवंत आहेत, भगवंतांची शुद्धी करायला परत कशाला प्रदर्शनाने गोमगाला, परत त्याचा आणि व्यापारीकरण कशाला पाहिजे? सवाल पैसा आणि येऊ आणि तेऊ कशाला पाहिजे त्या गोष्टी? म्हणून थोडं विवेकानं आपण गेलं पाहिजे. आता माझी श्रद्धा कुंतलगिरीवर आहे,